गेली 19 वर्ष झाले आम्ही जोगबाबांच्या संस्थेतून आल्यापासून वडीलही कीर्तन करतात. आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाच्या निमित्तानं जात असताना तुम्हाला सर्वांना माझी विनंती एवढीच आहे, ज्याला मायबाप आहेत ते मुलं शिकवतोच आम्ही, पण ज्याला मायबाप नसतील त्याच्याकडून 1 रुपया न घेता शाळेचाही खर्च, कपड्यासकट आणि सर्व खर्च 1 रुपया न घेता आम्ही 12वी पर्यंत मोफत आणे या ठिकाणी करत असतो. आमचे भाऊ आहेत ना, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा चालू आहे, त्यांच्याच गावामध्ये, आमचं गाव सर्वांचं एकच आहे. म्हणून तुम्ही कधी जरा आण्याला आलात त्या संस्थेला भेट देण्याकरिता नक्की या. मायबाप ज्यांना त्या ठिकाणी आई वडील आहेत ते सुद्धा मुलं शिक्षणाकरिता, ज्यांना नाही ते सुद्धा. ते बाबा 2 वर्षापूर्वी एक दिवाळीचा सण आला बरं का बाबा, मी मागच्या वेळी आपली मुलं घेऊन आलो होतो. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी एक दिवाळीचा सण आला. आमच्या 17 वर्षातली 30 दिवाळी खरं त्या ठिकाणी आमच्या जीवनातला खरा धक्कादायक प्रसंग आहे. का भाऊ, नगरजवळ एक निंबळक नावाचं गाव आहे बाबा, त्या निंबळक मधला तुकाराम नावाचा पोरगा आमच्याकडे त्या माऊलीनं दुसरीला आणून घातला होता. आई वडील ॲक्सिडेंटमध्ये निघून गेले आणि त्या माऊलीनं तो मुलगा आणून घातला. 2 वर्ष पाहायला आली नाही परत. असाच गावामध्ये फिरणारा पोरगा होता, पण 3रीला गेला आणि 3रीला गेल्याच्या नंतर त्या वर्षी डुंबरे बाबा दिवाळीचा सण आला. सगळे मायबाप मुलांना नेण्याकरिता दिवाळीला येत असतात आणि दिवाळीला नेण्याकरिता आल्याबरोबर एक घुले संगमनेरच्या जवळ घुलेवाडी नावाचं गाव आहे. तिथले एका माऊलीचा एक मुलगा आपल्या संस्थेमध्ये होता. शेजारी पेटी होती कडबाबा. शेजारी पेटी असताना ती माऊली तिच्या मुलाला घेऊन जात असताना त्या माऊलीच्या मुखातून एक वाक्य निघालं, ताई, ती तिच्या मुलाला म्हणत होती, तुझ्या पप्पाने तुला चांगली कपडे घेतलेत, आपल्याला दिवाळीला जायचंय. तिच्या मुलाला बोलत असताना हा 3रीचा तुकाराम, ज्याला आई वडील नव्हते ना, तो त्या पोराकडे पाहायचा, त्या बॅगीकडे पाहायचा, त्या पेटीकडे पाहायचा आणि ती माऊली राहू म्हणत होती का तुझ्या पप्पाने तुला चांगले कपडे घेतले. ती माऊली त्याला घेऊन गेली बाबा. पण दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती, अंगणामध्ये पोरं खेळत होते आणि खेळत असताना मी त्या तुकारामला आवाज दिला, म्हणे, तुकाराम, अरे सगळे गेले दिवाळीला, तुला नाही जायचं का रे दिवाळीला? त्यावेळेला बाबा त्यांनी दिलेलं एक उत्तर होतं. जवळ आला, रडायला सुरुवात केली. 3रीला होता, उंची जास्त नव्हती, बारीकच होता आणि तो रडत असताना त्याने एक वाक्य वापरलं, म्हणे, महाराज बाबा, काल तो सोम गेला ना हो, त्याची आई त्याला नेण्याकरिता आली होती आणि जायच्या वेळेला त्याला म्हणत होती, तुझ्या पप्पाने तुला चांगली कपडे घेतलेत. बाबा, माझ्या आई आणि माझे बाबा देवा घरी गेलेत. आता मी कोणाला कपडे घ्यायला सांगू? ज्याला मायबाप नाही त्याचं जीवन असं आहे. मग गेली 8-10 वर्ष झालं आम्ही त्या दरोडीमध्ये गावामध्ये जातोय बाबा. या भागामध्ये येत असतो मी भिवंडीला कार्यक्रमाच्या निमित्तानं, प्रत्येक वर्षी येतो. येत असताना हे लहान लहान लेकरं घेऊन येत असतो. आपल्या भागामध्ये जर असतील, आम्ही फक्त सांभाळायचं काम करत होत आहे. त्या कीर्तनाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जातो. या मुलांना सांभाळायचं आम्ही काम करत असतो. या मुलांना कपड्या स्वरूपात, धान्य स्वरूपात मदत करणारी लोक भरपूर आहेत. आपण ढाब्यावरती जर मुलांचा वाढदिवस साजरा करत असाल तर 4 आणि 5 हजार रुपये त्या ढाब्याला वरती मुलांच्या वाढदिवसाला खर्च करतो. पाया पडून माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे, आपण ढाब्यावरती जरूर वाढदिवस साजरे करा, पण त्या संस्थेमध्ये येऊन ज्यांना आई वडील नाहीत त्यांच्यासोबतही कधीतरी वाढदिवस साजरे करा. एवढीच माझी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने. एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत आलो. आमच्या भाऊंनी त्या ठिकाणी मला फोन केला, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. अशा मुलांकरिता कोणाला कपड्या स्वरूपात, धान्य स्वरूपात कोणाला जर मदत करता आली, कोणत्याही स्वरूपात मदत करता आली, एका मुलाच्या कपड्याचा त्या ठिकाणी खर्च 700-800 पर्यंत धोतर नेहरूपर्यंत येतो. जर कुणाला त्या ठिकाणी मुलांच्या कपड्याकरिता, याच्याकरिता जर मदत करायची असेल, नक्कीच तुम्ही मदत कराल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथे येता आलं. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज घडून आला.